नवनाथ भक्तिसार अध्याय 30. श्री गणेशाय नमः. जय जयाजी जगदुद्धारा, पंढरी अधीशा रुक्मिणीवरा, सर्वसाक्षी दिगंबरा, पुढे ग्रंथ बोलविका. मागिले अध्याय अनुसंधान, भर्तरीस आले विरक्तपण, गोरक्ष जतीचे समागमे करुण गिरणार अचळा पोचला परी रात्र दिन, लेऊनी स्नेहाचे अपार रत्न, तेने करुणी उभयता जाण सुशोभित पै झाले. यावरी गोरक्ष 3 रात्री राहता झाला गिरनार पर्वती, मग पुसूनी श्री दत्ताप्रती मच्छिंद्राकडे चालिला परी अत्रिसूत, म्हणे बाळा गोरक्षनाथा, मच्छिंद्र वस्तमामध्ये हाते भेटला नाही बहुत दिवस, तरी तयाचे भेटी माझे चक्षु, परम भूकेले योग दक्षु, तरी त्या आणुनी मज प्रत्यक्षु भेटवी का जीव लगा. ऐसी ऐकता दत्तात्रेय वाणी, भेटवीन म्हणे गोरक्ष मुनी, मग श्री दत्तात्रेय चरणान मुनी निघता झाला गोरक्ष. श्री मच्छिंद्रनाथ मार्ग धरुण चालता झाला गोरक्ष नंदन, एरीकडे राया कारण काय करी महाराजा, नाथ दीक्षा देऊनी त्यासी, मौळी स्थायी वरद हस्तासी, चिरंजीव पद देऊनी त्यासी, अक्षय केला महाराजा. जोवरी कल्याण असे धरित्री, चिरंजीव केला राव भर्तरी, ऐसे वचन वागुत्तरी प्रसादाते ओपिले. या उपरी अभ्यासास प्रारंभी नेमिला भर्तरी दास, ब्रह्मज्ञान रसायनास कविता वेद सांगितला, ज्योतिष व्याकरण धनुर्धर जलतरणादी संगीतोत्तर, वैद्य अश्वरोहिणी अपार गाढ आधीच होता तो, कोकशास्त्रादी नारक कळा, चातुर्थ भाष्य बोल रसाळा, मीमांसादी पातंजला प्रवीण केला महाराजा. यापरी वैद्यशास्त्र गहन सांगता झाला त्रिनंदन, वातास्त्राधिक जलदपूर्ण अग्नि अस्त्र सांगितले, कामास्त्र धर्मास्त्र वाताकर्षण, वज्रास्त्र पर्वतास्त्र वासव शक्ती दारुण, नागास्त्र खगेंद्रास्त्र अस्त्र जीवनी जीवन, ब्रह्मास्त्रादी उपदेशी, देवास्त्र काळास्त्र आणि मोहन, रुद्राक्ष विरक्तास्त्र आते निपुण, निर्वाण अस्त्रादी दानव प्रवीण, रतवणास्त्रादी सांगितली, कार्तिकास्त्र आणि स्पर्शास्त्र, विभक्तास्त्रादी मानवास्त्र, विहंगम प्लवंगम कामिनी अस्त्र, सकळ अस्त्रादी उपदेशी. यावरी शस्त्र विद्या सघन पूर्वी होता राव निपुण, शूळ फरश अंकुशमान धनुष्य तोमर असिलता, परम मुदगर बरसी, मांडूक चक्रे गदा उद्देशी, दारुक यंत्रे शस्त्रेसी बरसी, कुठारादिकी प्रवीण. ऐसा शस्त्रविद्ये कारण पूर्वीच होता राव प्रवीण, त्यावरी अस्त्रविद्या रत्न गुरुमुखे लाधला. मग ते विद्येसी अर्थ शेवटी, की कोंदण विराजे रत्न तगटी, मग त्या हेमावटी मोल काय बोलावे, की सुगंधित मलयागार त्या मिश्रित झाले मृग मदकेशर, मग त्या गंधाते वागुत्तर कवण अर्थी बोलावे. असो विद्या संपन्न भर्तरी ते करुणी त्रिनंदन, उपरी साबरी व्यक्त करुण सदना ते पाठवी, नाग पन्नग उभय ठाई सकळ दैवते तया प्रवाही, मित्रकुंडासनी वेढुनी मही पाठवीत महाराजा. मग तेथे जाऊनी भर्तरीनाथ साधिले सकळ 52 वीरांते, जैसा मच्छिंद्र झाला क्लेशवंत त्याची क्लेशावर येला, मग सकळ देव करुणी प्रसन्न पाहती श्री गुरुचे चरण, मग सवे घेऊनी त्रिनंदना बद्रिकाश्रमी पातला, तेथे बैसवुनी पूर्ण तपासी, मग घेऊनी गिरनार पर्वतासी, राहते झाले सुख वस्ती मी मच्छिंद्र मार्ग विलोकित. तो एरीकडे गोरक्षनाथ पाहता झाला गर्भगिरी पर्वत, परम आवडी आनंद भरित मच्छिंद्रा ते भेटला, उपरी चरणी ठेवूनिया माथा, म्हणे महाराजा आनंद भरिता, तुमच्या भेटीची क्षुधा नितांत कामा नळू दाटला, तरी तयाची घेऊ भेटी आनंदे होड दाटला पोटी, जैसी इंदूची अर्णवा गांठी प्रेमे लहरी उचंबळे, की सोमाते कुमुदपती भेटी चुंबक काम वांछिती, तन्याये त्रिविध मूर्ती कामिनली भेटसी. ऐसी गोरक्षकाची ऐकता वाणी,
तोही पडला कामवेष्टणी. म्हणे वसता माझा स्वामी पाहू ऐसे वाटतसे. मग काही दिवस तेथे राहून करीते झाले उभय गमन. वैदर्भ देशींचा मार्ग धरून गमत असती उभयता. तो कौंडिन्यपुरी सहज ग्रामांत करू गेले उभय भिक्षेते. तो तेथीच शशांक नृपनाथ कोपलासे स्वसुता. कोपला परी चौहट अंत दूता हाती ओपुनी सूत. खंडित करुणी पदहस्त चौहटाते टाकिला. यावरी श्रोते कल्पना घेती राव कोपला सुतावरती. तो कोप तया कवण अर्थी सुतावरी पेटला. तरी हे कविज्ञ महाराजा दावा सकळ निर्णय चोजा. गूढत्व ठेवूनी ग्रंथी भोजा प्रांजळपणी असावा. ऐसे ऐकता श्रोत्यांचे वचन कवी म्हणे घ्या अनुसंधान. तेथींचा राव शशांक नाम प्रज्ञावंत धार्मिक. धैर्य औदार्य बाळ संपत्ती सत्वस्थ यश करी कांती. ऐसा सोनी शशांक नृपती परी संतती नसे त्या. संतती नसे तेने करुण राव पेटला चित्ती उद्विग्न. न आवडे वैभव राज्य कारण छत्र सिंहासन नावडे. नावडे आसन वसन शयन नावडे अन्नोदकादी पान. नावडे चातुर्य भोगादी गायन कळा कुशळ गुणस्वी. सदा विराजुनी एकांत स्थानी वंशलतेची करी घोकणी. तो एके दिवशी मंदाकिनी कांता बोले राया ते. म्हणे महाराजा नरेंद्रोत्तमा धाक धरिता संतती कामा. परी लल्लाट रेषेच्या विधी उपमा नसल्या व्यर्थ का धाक. तरी सर्वज्ञा सहज स्थिती चित्त मिरवा प्रांजळ वृत्ती. व्यर्थ कांचनी शरीराप्रती न भंगू धावे अनलाते. राया वडवा नळ चिंता क्लेश शरीरा साहुनी करी प्रज्ञेस. प्रज्ञेविन संसार ओस होत आहे महाराजा. ऐसे बोलता मंदाकिनी परी राया बोधन वाटे मनी. चित्त धरी व्यग्र कांचनी संसारवल्ली सोडीन. दिवसानुदिवस अति थोर नावरे चिंता वैश्वानर. मग एके दिवशी अति निष्ठुर शिव आराधू बैसला. मंत्रिका ते पाचारून वैभव केले त्या स्वाधीन. सवे स्वल्प दूत घेऊन दक्षिणा दिशे चालिला. रामेश्वरा कामवरून जात शिवा ते करू प्रसन्न. तो मार्गी चालता कृष्णा संगम तुंगभद्री भेटला. तेथे राहता मुक्कामासा शयन करिता निशिसी. दशकर पंचानन स्वप्नासी येऊन या बोलतसे. म्हणे राया संसारवल्ली तव चिंतदरी चिंता व्यापिली. तरी याची ठाई संतानवल्ली प्राप्त होईल तुझ राया. परी कृष्णा तुंगभद्रा उभय सरिता संगम चिमट्यांत तटक्षिती. अर्पणे सहित माझी मूर्ती नित्य अचित्या लिंगी. लिंग अर्चिता सकाम कामा स्वार्थ पावशी नरेंद्रोत्तमा. यावी नखंती जावया तुम्हा अन्य उपाय नसेची. ऐसा स्वप्नी दृष्टांत होता तेची आवडे नरेश चित्ता. मग मित्र डोह संगम सरिता जाऊन या विलोकी. तो जुनाट लिंग दिसले तेथ होते तटी प्रतिष्ठे रहित. रावे पाहुणी सप्रेम भरित प्रतिष्ठेत मिरविले. मेळवुनी पंचोपचारक तया उभवुनी प्रेम दोंदिक. प्राणप्रतिष्ठा करुणी आरचक तया ठाई मिरवला. तया लागी उत्साह थोर भावणे रक्षी रामेश्वर. परी कीर्ती ध्वजे संस्कार अपार लोक मग येती. करुणी हराचे जय जयकार अखंड होता नामी गजर. जय जय शिव संगमेश्वर ऐसे लोक बोभाती. परी तया निकट मध्य क्षिती भद्र संगम ग्राम वस्ती. तया माझी भूदेव जाती एक असे प्राज्ञिक. मित्राचार्य तयाचे नाम वेदपाठकी उत्तमोत्तम. तयाची दादा शरयू नाम पतिव्रता आगळी. आगळी परी संतती विन दोघे होती अति क्षीण. मग ते उभयता सुलक्षण त्याच शिवा अर्चिती. ऐसे लोटता काही दिवस तो स्वर्गी वर्तले काय कथेम. सर्व गण मिळून सभेस शिवा बैसले वेष्ठुणी. सुधाम अति मनोहारक रत्न जांडत ते हाटक. तरी धाम नोहे वैडूर्य विकासिक
शिवसभा मिरवतसे. ऐसी सभेते काळी बैसली असता गण मंडळी. सुरोचना अप्सरा चंद्रमौळी पाचारिता पै झाला. तव ती सुरोचना देवांगणा वेगी येऊनी सिद्धांगणा. मदनांतकाच्या लागुनी चरणा नाट्यपरी वहिवटली. नाट्य करिता चातुर्य गायन चतुर्थ स्वरी परम संपूर्ण. ताणमानी संकेत दाऊन नृत्य करी आगळी. परी नृत्य करिता भावनेत भावना कल्पी स्वचित्तांत. की स्मराती ते होनी रत काम भावने निवटावे. ऐसे कामनी पेटुनी कामा परी काम दाटला शरीर उगमा. तेने करुणी नाट्य उत्तम नृत्य करिता चांचरली. चाचणी पाहुणी अपर्णाकात तियेची भावना अनुनी चित्तांत. म्हणे कामीन कामान लाते पेटली ही अप्सरा. तरी अहंकार विलक्षण योग्य नव्हे ही कामीन. तरी इते सुलभ जन्म देऊन या रत व्हावे. ऐसी कल्पना आणुनी चित्ती बोलता झाला पशुपती. म्हणे सुरोचने कामचित्ती तुझा माते समजला. तरी तू ऐसिया भ्रष्टपणी शीघ्र पावसी मृत्यू अवनी. भद्रसंगमी जन्म घेऊनी विप्रकुशी मिरवसी. मित्राचार्य पिता तया नाम माता शरयू परम सुगम. तियेचे कुशी तुझ जन्म मानव देही मिरविका. ऐसे वदता झाला अंत सुरोचना भयभीत. चित्ती म्हणे स्वर्गच्युत हीन दैवे झाले मी. आहा चित्ती उदेले दैव मांदूस तेथे उदेला दैवे खैस. तेवी इच्छिल्या शिरवतीस आला भाते मिरवले. आहा जी करू जाता एक प्रारब्ध घडवी अनेक. करी कवडिका रत्न माणिक काच प्रणी निवडिला. ऐसी सुरोचना चित्ती चिंतून करीती झाली म्लान वदन. उपरी तिने स्तुती स्तवण शिवा लागी आरंभिले. म्हणे महाराजा कैलासपती नंदी वहना चक्रवर्ती. त्रिशूळ पाणी सर्वागी विभूती व्यक्ता व्यक्त अससी तू. फरशांकुश गदा तोमर डमरू चक्र कपालपात्र. ही शोभती दशकर रुंड मुंड भूषणिका. भाळी इंदू कबरी गंगा श्वेतवर्णा करीती योगा. वस्ती सुलक्षे आवडे नगा पूर्ण जोगा साधावया. तरी हे उमा माया धवा देवा श्रेष्ठा महाभावा. विज्ञान धारणी अनुभवा महादेव देव तुझ म्हणती. तरी आता प्रज्ञावंता सुकूर माझी वारी व्यथा. भोळेपणी मानुनी चित्ता उशापाते वदावे. ऐसी ऐकुणी तियेची वाणी तोषला मृडानी वरमणी. म्हणे सुरोचने तू ते अवनी प्राप्त होईल निश्चय. परिमाते तू अर्चिता प्रत्यक्ष होऊनी तुझिया अर्था. मग सहज माझा स्पर्श होता स्वस्थानाते तू येशी. हाची माझा वर उशाप तरी खेदाते करी विलोप. ऐसे बोलता गणानी व भूप चालती झाली उर्वशी. भद्रसंगमी विप्रोत्तम मित्राचार्य पवित्र नाम. शरयू कांते वरिता काम दृश्य झाली जठराते. पुढे लोटता दिवसानुदिवस पूर्ण होता नवमास. कन्या रत्न पंकजास उदय झाला वेल्लाळ. परी ती ठाईची उर्वशी कवना न वर्णवे स्वरूपासी. बालार्क किरणी सतेज राशी कणक पंकजा मिरवतसे. चंद्राननी आकर्ण नयन खंजरी टकलिका. दैदिप्यमान जिचे पाहता मुखमंडन मदन मूर्छा वरितसे. जिचे दंत माणिक वर्णी अधर विकासत सुहास्य वदनी. दंत तेजे पाषाण तरणी रत्न पंकजा मिरवतसे. पवळ देठी अधर भार सरळ नासिक पदन स्थिर. परम तेजवंत वस्त्र पाहुणी चंद्र लाजतसे. चंपक मालती सुवास माला की मलया गरे दिदली कळा. ऐसे गंधी षट पद मेळा रुंजावया धावतसे. एक कोशवणांत तरु होती तै सुगंधित. मृत्तिका करुणी मृग मदास सर सर परते म्हणविती. ऐसे परी गजगामिनी दिवसेंदिवस वृद्धी होऊनी. 12 वरुषे पवित्रपणी कदंबा ऐसे मिरवतसे. परीती कदंबा शुभाननी 12 वर्षे इंद्रिय दमणी. पिता पती ते पडता यत्नी परीती नवरी भरत्याते. सदा विरक्त शिव स्मरणी शिव ध्यान आसनी शयनी. काया वाचा अंतकरणी शिव वेधे वेधली. शिवार्चनी तात माता जाती नित्य उभयता.
तया संगे लावण्यलता कदंबाही जातसे. बाळपणी नित्य नित्य शिवा दर्शन तियेसी होता. पुढे होता वय स्थित शिव स्वतः अर्चितसे. ऐशी लोटता द्वादश वर्षे तो कोणे एके सुदीन दिनास. गृही सांडूनी तात मातेस शिवालयी गेली ते. तव ते समयी देवळांत कोणीच नसे एकांतात. कदंबा तेथे संचार करीत एकटपणी शुभांगी. जय जय हर म्हणूनी वाणी मस्तक ठेवी मही लागुनी. ते समयी मृडानी वर ती लागुनी अदृश्य होता त्या ठाई. गुप्त तेथ शिव पंचानन पाहता झाला ती कारण. परिती दारा सुलक्षण मुखमंडनी देखिली. जैसी चपळा तेज भरित शिव धार्मी लखलखित. ती ते पाहता अपर्णानाथ कामवेष्ठनी पडियेला. मग हास्ययुक्त होऊनी कुमार तात मणी इच्छी भावे रत. ऐसे योजनी चपळवंत धरू पाहे ती चपळा. परी तो शिव तेज खाणी धावता देखिला जैसा तरणी. तेने करुणी भयभीत होऊनी पळू लागे कदंबा. शिवालया ते सोडूनी बाहेरे येती झाली विप्रकुमरी. परी तो शिव कामातुर तिये मागे धाविनला. पुढे कदंबा मागे भव उभयता महिते घेती धाव. धाव घेता सदाशिवे जाऊनिया स्पर्शिली. परी शिव स्पर्श होता तिथे सांडी मानव तणुते. सुगे जना अप्सरा होऊनी त्वरित स्वर्गाप्रती चालिली. चालिली परी एकीकडे शिव कामाचा उजळीला पाड. ठाव सांडूनी इंद्रिय पाड द्रव द्रवला महिते. द्रव द्रवता मही पाठी पाहता झाला कृष्णा तटी. उदक मिळता एकवटी सकळ मासे संचरले. संचरले परी पूर्वीपासून तये समयी पर्वत घण. तेने प्रवाही कृष्णा संगमनी तरेत पात मिरवला. पर्जन्य काळी तो अचाट जात होता कृष्ण पातांत पात्रांत. तये संधीत राव सुभट स्नाना लागी मिरवला. स्नान करुणी शशांगर तटी बैसला होऊनी स्थिर. स्नान संध्या सारुणी समग्र अर्घ्य प्रधानी प्रवर्तला. करी घेता कृष्णा जीवन तो रेत दाटले अंजुळींत येऊन. मानव देहाचा स्पर्श होऊन रेती पुतळा रचियेला. रचिला परीन लागता क्षण सकळ अवयव दैदिप्यमान. राये पाहता प्रत्यक्ष वदन बाळतणू ते देखिले. पाहताची राजा हर्षयुक्त म्हणे मज पावला उमाकांत. अयोन संभव सूत प्रताप दक्ष मज झाला. तरी हा कोणी मही अवतार असेल विरींची हरिहर. वाचस्पती सहस्त्रनेत्र अवनीवरी उतरला. ऐसा आनंद मानुनी चित्ती उठता झाला तो नृपती. बाळक कवळुनी हृदयाप्रती शिबिरा प्रविष्ट पै झाला. मंदाकिनी सुंदर कांता परम सत्वस्थ पतिव्रता. तिये करी बाळ ओपिता पाहुनी तेही आनंदे. रायसी म्हणे मंदाकिनी बाळ कोणाचा आणिला स्वामी. राव म्हणे अर्घ्य जीवनी उदय पावला कर पात्री. तरी हा ईश्वरे पुत्र तू ते दिसला आहे उमाकांते. तरी पालन करुणी महिते पुत्रवती मिरवे का. ऐसी ऐकुणी नरेंद्र वाणी परम हर्षली मंदाकिनी. मग अति स्नेहाचे भरते आणुनी बाळ हृदयी कवळीला. लाविताची स्तन मुखासी पान्हा आला स्तनासी. संस्कारोणी कृष्णागर नामासी द्वादशावे दिनी स्थापिले. यावरी राव शिवापासून निघता झाला मग तेथून. कौंडण्य ग्राम अपूर्व स्थान येऊनिया पोचला. यावरी दिवसानुदिवस कृष्णागर पावला 10 वर्षे. मग विवाह चिंता शशांगरास स्नुषा ऋषी दाटली. मग कर्दय मंत्री पुरोहित ऐक्य करुणी नृपनाथ. देशावरी पाठवित सुलक्षण कुमारी योजावया. परी राव सांगे मंत्रिका कारण की कुमारी पहावी सुलक्षण. रूपवती गुणाने समान कृष्णागरा सारखी. अवश्य म्हणून मंत्रिक वृंद जात देशाते समुच्चय वृद्ध. पुरोहितादी पाहती संबंध कृष्णागर रायाचा. नाना क्षेत्र राज्य पाहुणी कुमारी पाहे मंत्री नयनी.
परी कृष्णागराच्या रूप मांडणी एकही कन्या आढळेना. सकळ मंत्री देशोदेश पाहू श्रमले कुमारीस. परी सर्व संपन्न तयांस कोणी एक आढळेना. रूप पाहती तो गुणहीन, गुण पाहती तो स्वरूपहीन. रूप गुण असता घटित समान उभय त्यांचे येईना. ऐसे परी सांगोपांग कोठेही दिसेना शुभ मार्ग. अतिश्रमोनी लाग वेग स्वस्थानासी पातले. रायासी भेटुनी सांगती वृत्तांत की कन्या रत्ने अपरिमित. गुण रूप घटितार्थ कोणी एक दिसेना. आजवरी महाराजा द्विसंवत्सर लोटले काजा. परी कन्या रत्न चोजा नातळे ऐसे झालेसे. ऐसे राया ते मंत्री सांगून पाहते झाले आपुली स्थाने. या उपरी क्षण भास दिन लोटुनी गेले तयापासी. या उपरी कोणे एके दिवशी क्रतात भृत्य येऊनी महिषी. घेऊनी गेले मंदाकिनीसी परत्र देशा कारणे. मग सुशरीर मंदाकिनी राये शशांगरे पाहणी. परमविवळ झाला वियोग करुणी शोकार्णवी दाटला. परी कैसाही असला माईक देही मेल्या मागे मरत नाही. असो उचंबळोनी शोक प्रवाही हुंदकिया संपादी. उपरी उत्तर क्रिया करुणी रावसेवी सिंहासन. त्यासही लोटल्या संवत्सर पूर्ण श्राद्ध दशा उरकली. उरकली परी कामिनी विन राया चित्ती न वाटे कल्याण. कामांनळी पंचप्राण व्याकुळ बहु होतासी. परी रावतो इंद्रिय दमणी कदा न पाहे व्यभिचारमणी. मग मंत्रिकासी बोलावनी निकट बैसवी आपुल्या. म्हणे मकरंदा सुलक्षणा तू करू गेलासी देशभ्रमणा. परी कुमारी रूपवंत आणि सगुणा कोणीतरी आढळली का. मंत्री म्हणे जी नृपनाथ कुमारी आहे स्वरूपवंत. आणि गुणही उत्तम दिसत परी घटित दिसेना. उपरी मंत्रिका बोलत जरी सुता लागी न उतरे घटित. तरी आमुचे नामी घटितार्थ शोध शोधुनी पहावा. मंत्री म्हणे जी पुरोहिते टिप्पणे आलेली आहेत लिखिते. तरी त्या ते पाचारुणी संबंधाते विलोकुनी पाहिजे. मग पाचारुणी पुरोहितास सकळ कुमारीची टिप्पणे पाहात. तो चित्रकुटीचा नृपणात घटितार्थ आवडला. नाम जया भुजध्वज धार्मिक प्राज्ञिक महाराज. तयाची कन्या तेजापुंज भुजावंती मिरवली. रूपवंत गुणवंत तया नामी आले घटित. मग पाचारुणी मंत्रिका ते तया स्थानी पाठविले. मंत्री जाऊनी चित्रकूटासी पुन्हा भेटुनी भुज ध्वजासी. वृत्तांत सांगुनी सकळ रायासी लग्नपत्रिका काढिली. लग्नपत्रिका आणि भृत्य लिहुनी पाठविले अर्जदास्त. रायापाशी येताची दूत वर्तमान निवेदिती. लग्नपत्रिका आणि दूत पाहुनी राव संतोषत. मग सरंजामी जाऊनी तेथ लग्न सोहळा उरकला. मग ती कांता घेऊनी राव पाहता झाला आपुला ठाव. उपरी दिवसेंदिवस थोरी व भुजावंती झालीसे. त्रयोदश वर्षे व्यवस्थित भुजावंती मही मिरवत. एरीकडे सप्तदश वर्षात कृष्णागरू मिरवला. परी भुजावंती अंतापुरांत धाम उभविले एकांत. अगम्य जितुके राया ते तितुके ती मिरवत. असो एकांती भुजावंती सापत न सुताची ऐकी व उक्ती. होती परी दृष्टी व्यक्ती एकमेका ते पाहती ती. तो कोणे एके सुदिनाशी राव गेला मृगयेसी. कृष्णागरू धामासी वेधोनिया पाहतसे. सहज वावडी घेऊनी हाती चित्तरंजवी खेळा निघुती. तो एरीकडे भुजावंती धामावरी आलीसे. राजकिशोर पाहुणी नयनी दृष्टी वंचली सुता लागुणी. तेने वेष्टुनी पंचबाणी परिचारिके बोलत. म्हणे पैर धामाप्रती वावडी उडवी वाताकृती. त्या ते पाचारुणी उत्तम गती स्वधामाते आणवेगे. ऐसे ऐकुनी दासी वचन पाहती झाली रजनंदन. रायासी म्हणे तव मातेने चित्ती हेतू वरियेला.
तरी महाराजा उत्तम जेठी शीघ्र चलावे तियेचे भेटी रावय कोणी कर्णपुटी अवश्य म्हणे येतो की भवंडी दोर देत सेवका हाती आपण निघे सर्वज्ञ मूर्ती सहज चाले सदनाप्रती जात आनंदे करुणिया राये करुणी आणिले लग्न तेव्हा गेला होता दर्शना तयासी लोटले भूत दीन म्हणे आजी सुदीन उगवला मज आज वस्ता ते माऊली कोणीकडून पाण्हावली तरी आज भाग्य सावली सफळ पूर्ण झालीसे ऐसा आनंदोत्साह चित्ती मानुनी जातसे नृपती सहज चाली सदनाप्रती जाऊन या पोचला तवती दारा उपरीवरी येता पाहिले कृष्णागरी खाली उतरुणी शयन गुहारी पाहती झाली वेल्हाळी शयन सदनाचे धरुणी द्वार उभी राहिली ती सुकुमार तो परिचारिका कृष्णागार घेऊन या पोचली परी हस्त संकेते राया प्रति दावी सदनाते आपुल्या घरी दासी जात भेट करुणी उभयता एरीकडे कृष्णागर चाली चालता गेला समोर जाताची करी नमस्कार सापत्न माता म्हणून परी ती बाळा मदन बाळी वेष्ठिली होती कामानळी तेने चित्तदरी काजळी अज्ञानपणी मिरवितसे सुते केला नमस्कार परी ती न वदे यावर ते पाहुण्या कृष्णागर म्हणा माझी चाकाटला परी निकट झाल्या त्या वास एरी जाऊनी धरी हस्तास म्हणे माझे तुष्ट मानस कामानळे विजली का राया तव स्वरूप अर्ककांत द्रवते झाले कामानळांत तरी चिते विन जाळून पाहत शांत करी महाराजा ऐसे ऐकता तियेचे वचन राव कोपे क्रोधे करुण म्हणे सेवणी राहसी कानन सावजा परी कायओ ऐसे ऐकता तियेचे वचन राव कोपे क्रोधे करुण म्हणे सेवणी राहसी कानन सावजा परी कायओ तू प्रत्यक्ष माझी सापत्न माता कुडी बुद्धीवरीसी चित्ता तरी या कृत्या कोण त्राता तू ते होईल पुढारा आहा त्रिजाती अमंगळा दुर्गम सरितास परम चांडाळा नेने अनर्थासह बंडाळा जगा माझी वाढविती ऐसे म्हणून कृष्णागर आसडूनी चालिला आपुला पदर सदना येऊनी खेळावर तैसाची पुन्हा वही वाटला एरीकडे भुजावंती सूत ऐसे समजता चित्ती परम भयाचे व्याप्ती दासी लागी पाचारी म्हणे बाईओ झाले विघ्न प्रेम भयानक घेईल प्राण तो पर पुरुष नव्हता सापत्न नंदन अर्थ ओंगळ झाला गे तरी हा झाला वृत्तांत आता रायास करील श्रुत झालिया प्राणघात मिरवेल सखे ममदेही तरी आता विष घेऊन द्यावा वाटते आपुला प्राण हरल्या सकळ कल्याण मज प्रती वाटतसे विपरीतात विपरीत करणी गुप्त राहील सकळ जनी ना तरी वांचल्या विटंबणी नाना क्लेशा भोगावे तरी यातची सार गोष्टी हेत मिरवावे मृत्यू वाटी ना तरी वाचल्या राव शेवटी विटंबोणी मारी लगे मारिल्यास सर्व लोकात बाई गे होईल अपकीर्त म्हणतील रांड परम कुजात भ्रष्ट बुद्धी पापिनी असो ऐसा दुर्घट विचार ओढवला तरी सारांत सार गुप्त प्रकरणी प्राणावर उदार व्हावे आपणाची ऐसी तिथे बोलता युवती सखी होईल उत्तराप्रती ते पुढील अध्यायी भक्तिसार ग्रंथी श्रवण करा श्रोते हो तरी हा ग्रंथ भक्तिसार तुम्ही जवदविता मनोहर निमित्त मात्र धुंडी कुमार मालू नरहरीचा मिरवितसे स्वस्ती श्री भक्ती कथासार संमंत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर त्रिशती अध्याय गोडहा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु।